प्रफुल्ल दादा आणि मृण्मय, मी विनंती करेल पंचांची भूमिका निभावावी, कारण आपले पंच डिनर ब्रेक घेतलाय. मी विनंती करेल इथे ठीक आहे. पुढचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. आपले फेमस कॉमेंटेटर उत्कर्ष. धन्यवाद. थँक्यू सो मच. सुमित चिल्ले यांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय सुंदर आणि मधुर गोड गळ्याचे धनी. मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. कौस्तुभ राऊत ठरतात मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं, आता या दुसऱ्या मॅचमध्ये कौस्तुभ राऊत, पिंपळे बाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पिंपळे बाबा यांच्या माध्यमातून ती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाईल. पहिल्या मॅचमध्ये CSK प्रफुल्ल गावड राहिले होते आणि एक चांगले मॅनेजमेंट म्हणून या स्पर्धेचं वैशिष्ट्यपूर्ण असं गौरवशाली हे 7वं पर्व अमित म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत राहिलेल्या ट्रॉफी पिंपळे बाबांना विनंती करतो, चला फील्ड अरेंज करून घ्या. शिरगावकर लायन्स. जयेश संघे कुठे असाल तर प्लीज आपण जॉईन व्हा आपल्या संघाशी. जयेश संघे आपण इथे असाल तर जॉईन व्हा. मॅचला अगदी थोड्या वेळात सुरुवात होईल. जिजाऊ वॉरियर्स संघ थोडासा हतबल, थोडासा हताश, थोडासा निराश मनानं संघाचा ताबा, मैदानाचा ताबा सोडत असताना आपल्याला बघायला मिळतो. प्रत्येकाला वाटतं की जिंकलं पाहिजे, स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचा करंडक आमच्या संघाच्या नावी राहिलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात, सहज रीतीने नाही. माझ्याकडे नाही रे बाबू. चिल्ले भाऊ मॅचला चालू करून घ्या, वेळ भरपूर होईल. कसं 16 मॅच आहेत आतापर्यंत, आपण 7व्या मॅचमध्ये आलोत. त्या अनुषंगानं वेळ महत्त्वाची भूमिका आहे. पाटील नेटवर्क समवेत जोडल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. तमाम क्रीडा रसिकांचं ही स्पर्धा आहे सन्मानाची, स्पर्धा आहे अभिमानाची आणि तब्बल 7 वर्ष गणपती बाप्पाला साकडं घालतायत. कुठलेही शुभ कार्य म्हटलं की 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती गणपती बाप्पाला नमन करत मॅचला सुरुवात करत असताना शिरगाव लायन्स. एका बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजेच राहुल आणि राहुलच्या साथीनं अमन यांना पण पाहताय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. गौरव यांना आपण पाहणार आहोत. फील्ड रिस्ट्रिक्शन जर आपण तपासून पाहिलं तर एक अगदी सिली ऑफ कव्हर एक खेळाडू आहे. त्यानंतर डीपमध्ये 4 खेळाडू. ऑफ साईडला जर आपण तपासून पाहिलं तर 4 खेळाडू आहेत आणि पूर्णतः जर आपण तपासून पाहिलं तर 5 आहेत आणि ऑन साईडला देखील त्याच पद्धतीने 5 खेळाडू बघायला मिळत आहेत. एकंदरीत 12 खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. प्रत्येक संघामध्ये यष्टीरक्षक गोलंदाज 5 ऑन साईडला, 5 ऑफ साईडला. चला प्लीज वेळ आपण घेत आहे. चिल्ले भाऊ वेळ महत्वाची आहे बघा. चला मॅचला इथून सुरुवात होईल आणि षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर पहिलं गौरव यांना आपण पाहतात. प्रफुल्ल गावड मॅचकडे देखील लक्ष देतात, स्वतः खेळतात, मॅनेजमेंटकडे लक्ष असतं. आता पंचांच्या भूमिकेत पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं. पार्थ यांनी अगदी शेवटपर्यंत आय कॉर्डिनेशन असायला हवं आणि त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. ज्यावेळेला बॉल आला त्यावेळेला बॉलला स्टॉप केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने मात्र फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. वाईट बॉल येतोय. सुमित चिल्ले आपल्याला पाहायला मिळतात आणि पंचांच्या भूमिकेत एका बाजूला प्रफुल्ल गावड असतील
एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1. पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन हाही तुमच्याकडे खूप चांगलं असं वैविध्यता ही पाहायला मिळाली. या वेळेला दांडी 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 गुल, फलंदाज बाद, ॲब्सोल्युटली विकेटचं पतन, गॉन. तीन बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि धावसंख्या फलकावरती 2 आतापर्यंत जाऊन पोहोचते. एक संथ सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. सध्या खेळपट्टीवरती जर तुम्हाला उभं राहायचं असेल आणि 4 षटकांचा खेळ जर तुम्ही योग्य रीतीने खेळता तर धावगती ॲज एक्सपेक्ट कर्णधाराच्या माइंडचे कॅल्क्युलेटिव्ह टोटल 24 बॉल आणि 30 धावा जर राहिल्या तर एक चांगलं क्रिकेट तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळतं. परंतु जर आणि तरला क्रिकेट मॅटर करत नाही. क्रिकेटला प्रेझेंट खूप महत्त्वाचा असतो. षटक क्रमांक जर आपण तपासून पहिला आतापर्यंत बॉल फेकून झालेत. आम्हाला मृण्मय मोरे दर्शवतात की 3 बॉलचा खेळ झालाय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेला नो स्कोर. प्रफुल्ल गावड यांचा सिग्नल आला की नो स्कोर. फुटवर्ककडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल प्रामुख्यानं. बघा अंडरआर्म क्रिकेटचा खेळ तुम्ही खेळताय. ज्या वेळेला या पालघर बेल्टमध्ये जर तपासून पाहिलं तर तुम्हाला या पद्धतीचं क्रिकेट असतं. विरार विभागात जर गेलात तर तुम्हाला या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळत नाही. त्यावेळेला तुम्हाला फुटवर्ककडे कुठली तुमच्याकडे काही खंत नसते. फटका खेळला बऱ्याच काळ हवेत, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये याला म्हणतात आत्महत्या. स्वतःच्या पायावरती कुडाड मारून घेणं, फलंदाज बाद, सिक्सरच्या विरूपात फलंदाज गॉन. गोपी संख्या दाखल झालेत. दष्टपुष्टी यष्टीचे अगदी मजबूत बांधायचे. ज्या पद्धतीने शरीर बांधणी आहे त्या पद्धतीने फटके देखील खेळावे लागतील गोपी संख्या यांना. 2 वरती 2 गडी बाद. जणू काही कबड्डीचा स्कोर कार्ड चाललाय की काय, कारण धावफलक होणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे का? ऑल राईट. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असेल. धावसंख्या अगदी स्थिरावलंय. फलंदाजांवरती रुसलंय की काय, आणि जी मुख्य खेळपट्टी आहे ती गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलाय. ज्या पद्धतीने गोलंदाजांनी पहिलं षटक हाताळलं बघा. एक चांगली लाईन ऑर लेंथ. तुमच्याकडे वेग नसला चालेल, तुमच्याकडे चांगलं वळण नसलं चालेल, तुमच्याकडे योग्य लाईन आणि लेंथ ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. येता क्षणी फटकाचा चांगला केला गोपी संख्ये जीवाचा आकांतेनं. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 1 धाव परिपूर्ण करतात आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर पुढे जाऊन पोहोचते ती म्हणजेच 3 वरती. षटक क्रमांक 1चा खेळ योग्य रीतीने समाप्तीवरती आला आणि षटकाचा खेळ संपता आपण पाहू शकाल 3 धावा. जर पहिल्या षटकाचा खेळ उल्लेख केला तर मी म्हणेन की शिरगावकर लायन्स या संघाच्या बाजूनं पहिल्या षटकाचा खेळ तरी झुकलाय, ज्यामध्ये ज्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. गोलंदाजांनी त्यांचं कौशल्य मांडलं आणि फलंदाजांना अगदी नतमस्तक शरणागती पत्करावी लागली. पुढचा बॉल. नो स्कोर. गोपी संख्या अगदी फुटवर्क महत्वाचं आहे. बघा तुमचं ज्या वेळेला तुम्ही फुटवर्ककडे लक्ष द्याल त्यावेळेला क्रिकेट तुम्हाला एक चांगलं बघायला मिळतं. अंडरआर्मचं क्रिकेट हे असंच आहे. इथे तुम्हाला सिंगल डबल याही खेळाला महत्त्व देणं आहे. जर तुम्ही तो खेळ जर विसरलात तर मग त्यामध्ये विशेषतः तुमच्या संघाचा जो दबदबा राहणार नाही. पंचांकडे मागणी. ज्यावेळेला बेल्स डाऊन होतील आणि बेल्स जेव्हा ब्लिंक करतील त्याच वेळेला तो फलंदाज आउट होईल. सुशील यांच्यावरती भरपूर काही प्रेशर टाकलं होतं गोलंदाजानं. त्यांनी म्हटलं की नेव्हर माइंड. पुढचा बॉल. चांगला बॉल. बॉलला मात्र स्टिअर केलंय. अगदी सिंगलसाठी बॉल चाललाय. बघता बघता धावसंख्या 4. आजच्या दिवसातला 16 मॅचचं शेड्यूल. उद्याचा दिवस आणि उद्या होळी हा उत्सव आपल्याला बघायला मिळतोय. अगदी हिंदू अंकातला आणि मराठी अंकातला एक महत्त्वाचा सण. यापूर्वीचं जर आपण जीवन पाहिलं तर 4-4 महिने सर्व ऋतू चालायचे. 4 महिने थंडी असायची, 4 महिने पावसाळा असायचा, 4 महिने ऊन असायचं. होळी झाल्याशिवाय गरमीला सुरुवात व्हायची नाही. आजचं आधुनिक काळ बदललं. माणसानं सांगितलं की विज्ञान मोठं आहे निसर्गापेक्षा, आणि त्यावेळेला आपण पाहू शकाल आज निसर्गानं सांगितलं की मी निसर्ग आहे. विज्ञानाने तुम्ही रक्त बनवू शकत नाही. ज्या अनुषंगानं आपण पाहतात आता रासायनिक भेसळ या सगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. त्या अनुषंगानं कधी पाऊस पडेल, कधी गरमी जास्त वाढेल, कधी ऊन जास्त पडेल याचा भरोसा नाही. आज माणसानं कॉम्पिटिशन केलं या निसर्गासोबत की सगळ्या गोष्टी या मी केल्यात. निसर्गाला एका बाजूला साईडला काढण्याचा प्रयत्न, परंतु गॉड क्रिएटर या गोष्टी खऱ्या अर्थानं आपण पाहतात वगळू शकत नाही. धावफलक फलकावरती जाऊन पोहोचली. यावेळेला आपण पाहू शकाल इंडियन आर्मी भारताचं संरक्षण करत असताना आपण पाहतायत. आज आपण खऱ्या अर्थानं पाहू शकाल
24 तास घरामध्ये चांगली झोप घेतो, परंतु सीमेवरती कडाक्याच्या थंडीमध्ये देशाचं संरक्षण करणं तुम्हाला मानाचा मुजरा असेल. आज तुम्ही आलात आणि तुमच्याबद्दल आम्हाला इथे बोलण्याचं भाग्य मिळालं, यापेक्षा दुसऱ्या समालोचन क्षेत्रामध्ये सुख नाही. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 5. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि एका बाजूला इंडियन आर्मी, अर्थातच आपण पाहू शकाल सुदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मजबूत बांध्याचे ऑन साईडला खेळला फटका, खराब क्षेत्ररक्षण विजय यांचं, परंतु बॅकअप देखील नव्हता. तुमच्याकडे बॅकअप असायला हवा. ज्यावेळेला तुमचा प्लॅन ए अनसक्सेस होतो त्यावेळेला प्लॅन बी न मागे बॅकअपला उभं राहायचं असतं. त्या गोष्टी नाही बघायला मिळाल्या, ज्या अनुषंगाने आपण पाहतायत गौरव अगदी शांत उभे राहिले. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, महत्वाच्या होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 9 वरती. एका बाजूला राहुल यांनी कठीण काळात संघर्षाचा चौकार शोधला, सिंगल मिळणार. सिंगलच्या साहाय्याने डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचणार 10 वरती. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला अतिशय सुंदर खेळ आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल ओव्हर दी स्टम्प्सनं बॉलला खेळलंय. इथे जर आपण पाहिलं तर काय चाललंय, नो स्कोर आहे का? येस, नो स्कोर. प्रफुल्ल गावड, अगदी आपण पाहतायत तुमच्याकडे क्रिकेट खेळामध्ये आणि पंचांकडे त्या 2 गोष्टी असतात, बहिरी ससण्याची नजर, तीक्ष्ण आणि धारदार. जिथे प्रफुल्ल गावड यांनी पाहिलं की तो नो स्कोर आहे, ज्या अनुषंगाने डॉट बॉल आलाय. डॉट बॉलला धावसंख्या फलकावरती 10 वरती स्थिर. 3 गडी बाद. 3 धक्के लागलेत बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थात आपण पाहतायत ते म्हणजेच पितळे पॅन्थर्स. खेळायचं होतं, टॅप केलंय बॉलला. इंडियन आर्मी थोडेसे नाराजगी व्यक्त करतात की व्यवस्थित बॅट आणि बॉलमधला संपर्क होत नाही. भारताचं संरक्षण करत असताना सीमेवरती काय कठीण काळ असतो त्यांना विचारावं. नो स्कोर आहे. रनआउट जरूर बाद झालेत आज. रनआउट देखील नाही का? ओके, ऑल राईट. नो स्कोरला कुठल्याच गोष्टी नसतील, फक्त तो डॉट बॉल ग्राह्य धरला जाईल. ज्या अनुषंगानं कॅच आउट असतील, रनआउट नसतील. हा बॉलचा खेळ जर आपण पाहिला तर अगदी शेवटचा बॉल आहे. धावसंख्या फलकावरती 10 वरती स्थिर. पुढचा बॉल ऑन साईडला खेळलाय आणि माता भगिनींच्या भेटीसाठी हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथून 6, पण षटकाराला अनिवार्य बंधन. अंडरआर्म क्रिकेटचा आपण हा रणसंग्राम पाहताय, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 7वं सीझन CPPL. 10 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. सामना चालू असताना तुम्ही कर्णधार असो किंवा संघमालक असो, तुम्ही मध्ये येऊ शकत नाही, लक्षात घ्या. काही रेग्युलेशन आणि नियम हे क्रिकेटसाठी सगळ्यांसाठी सारखे असतात. क्रिकेट या खेळाने आज उत्तुंग भरारी घेतली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून शारजा इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंत आणि तदनंतर तिथून स्ट्रीट टू स्टेडियम. आज ISPL सारखी स्पर्धा देखील आपण पाहताय. ओव्हरआर्म क्रिकेटचा का असू द्या, आज अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील याच पालघरनं वाईकट्टासारखी स्पर्धा गाजवली. पालघर देखील क्रिकेटच्या माध्यमातून मागे राहिलेलं नाही. याच पालघरनं तुम्हाला अनेक स्टार दिले आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल मिळणार. 2 आहेत का? ऑल राईट, 2 रन. धावसंख्या 2 आकार घेत 12 धावा. कल्पेश अघाव आहेत आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये. या स्पर्धेला प्रायोजक देखील आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कमी वयात नावाची चर्चा झाली संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये. युवा कार्यकर्ते म्हणून सध्या बघायला मिळतात. ऑन साईडला आजन स्विफ्ट, आजन ॲरो बाणाच्या वेगाप्रमाणे बॉलला पाठवून दिलंय सीमारेषा पलीकडे. अँड गेट इट 4 रन्स. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. शेवटच्या क्षणाला का होईना धावांचा वेग वाढवणार आणि त्यासाठी मी जाणला जातो असं राहुल दर्शवतात. चांगला स्ट्रोक. ऑन साईडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, त्यांच्या माध्यमातून बॉलला फील्ड केलं जातं. बघता बघता सिंगलच मिळणार. सिंगलच्या साह्यानं 17 वरती 4. अर्धा संघ गारद झालाय. डाऊन ॲट 6 साठी चितळे स्वतः आले, पितळे स्वतः आले आणि आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. फटका खेळलाय जरूर, क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. फेकी करताना तुमच्याकडे संयम असायला हवा. फक्त योग्य क्षेत्ररक्षण नाही चालत, तुमच्याकडे ॲक्युरेसी फेकी देखील असावी. कल्पेश अगाऊ थोडेसे नाजगी व्यक्त करतात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 19, 18 धावा. फटका तर खेळलाय आणि बॉल इंटू द गॅप मध्ये, परंतु षटकाराला फलंदाज इथे बाद होतील. सर्वाधिक बिझी काम कोणाचं तर लाईव्ह ऑपरेट करणाऱ्याचं. जेवायला देखील त्यांना सुट्टी नसते, कारण एका बाजूला मॅच देखील चालू असतात. आणि मुन्ना जयस्वाल त्यांचा जर उल्लेख केला तर त्या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. आज अनेक वर्ष त्यांना आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पाहतो. अनेक वेळा त्यांच्या समवेत आमचा हा योग असतो आणि एक उत्कृष्ट पद्धतीनं लाईव्ह ऑपरेट कसं करावं त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण. दांडी गुल या वेळेला आपण पाहतात. यू मिस आय क्लीन इट. यू फलंदाज बाद गॉन.
बघता बघता 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 19 वरती. प्रफुल्ल दादा जरा या. टार्गेट 19. पुढची मॅच कोणाची आहे भाई? याला जेवणाचं बघा. प्रफुल्ल भाऊ चिले चॅम्पियन्स वर्सेस आपण पाहत आहेत. पुढचा सामना आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूला आपण पाहू शकाल चिले चॅम्पियन्स आणि म्हात्रे स्टार्स. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण या टॉस साठी तेजस गाडेकर जर कुठे असाल तर प्लीज या. आमच्या समवेत तुम्हाला गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये बसायचं आहे. जिथे मृण्मय मोरे आहेत आणि ते डिनर ब्रेकला पोहोचतील. तेजस गाडेकर प्लीज आपण असाल तर तुमच्या सहकार्याची नितांत गरज आहे. 24 बॉल 19 धाव्यांची गरज. पितळे पॅन्थर्स, पाटील फलटण असे अनेक आपल्याला संघ बघायला मिळतात. पुढील मॅचचा टॉस या टॉससाठी या म्हात्रे स्टार्स आणि त्यांच्या विपक्षात आपल्याला संघ बघायला मिळतोय चिले चॅम्पियन्स. प्लीज दोन्ही संघांना विनंती करतो इनिंग्स ब्रेक मध्ये टॉसला येणं गरजेचं आहे. बघा क्रिकेट या खेळामध्ये डिसिप्लिन महत्वाचे आहेत मित्रांनो. म्हात्रे स्टार्स संघ आपला कर्णधार रिपोर्ट करा. चिले चॅम्पियन्स संघ पोहोचतील. ऑल राईट. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. नाण्याची एक बाजू आपण पारखून पाहिली. जिथे हेड्स पाहिला आता टेल्स येणार आहे. पाहूया येणाऱ्या काळात काय होणार आणि काय बिघडणार. रात्रीचं सत्र आणि रात्रकालीन स्पर्धा म्हटलं की अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आणि त्यामध्ये आपण पाहू शकाल आज 7वं पर्व या स्पर्धेचं. होळीचं शुभ औचित्य प्रत्येक वर्षी साधतात आणि मग ही स्पर्धा येते तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला. 365 दिवस या स्पर्धेची वाट अगदी चातक पक्षाप्रमाणे पाहत असता. ज्यावेळेला चातक पक्षी पहिल्या पावसाची ज्या पद्धतीने वाट बघतो त्या पद्धतीने संपूर्ण क्रिस्टल पार्कचे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेची वाट पाहतात. ऑन साईडला केला फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. सिंगलनं इथे संघाचं खातं पुढे येईल. अर्थात 1 श्री गणेशा होतोय या मॅचला दुसऱ्या डावाला. 1 चेंडू आणि 1 धाव. गोलंदाजी ट्रॅकवरती राहुल विथ द बॅट. अप्रतिम. विथ द बॉल अद्वितीय राहावं लागेल आणि मी म्हटल्याप्रमाणे अद्वितीय नयन चक्षु नयन रम्य चेंडू. पहिल्याच बॉलवरती चेंडू बॉल स्किड झाला, वेग वाढला आणि त्यानंतर शार्पटन. या तिन्ही गोष्टींचा अवलंब पाहत असताना राहुल यांनी क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, यष्टी वाकवली आणि फलंदाज बाद झाले. स्नेहल पहिल्या बॉलवरती स्ट्रायकिंग एंडला आले. त्यांनी सिंगल मिळवली. तदनंतर आता नुकताच फलंदाज बाद देखील झाले. दक्ष आउट झाले आणि नवीन फलंदाज दाखल झाले ते म्हणजेच गौरव. गोलंदाजीने यांनी देखील प्रभावी केलं. सॉफ्ट हँड अगदी नरम हाताने बॉलला खेळून काढलंय. पहिल्या बॉलला सन्मान मुख्य खेळपट्टी होते. ज्या वेळेला तुम्ही येता त्यावेळेला तुमच्यातले कलागुण कौशल्य दाखवत असताना सिंगल डबल या गोष्टींना महत्त्व देणं गरजेचं आहे. एका बाजूला गोपी संख्ये आहेत. मॅचला पुढे कसं घेऊन जावं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सुदर्शन आणि गोपी संख्ये आपल्याला बघायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा ज्या वेळेला तुम्ही कमी ठेवता त्यावेळेला तुमच्याकडे ह्या गोष्टींचा अवलंब असायला हवा. चिले संघ टॉस जिंकलाय. या वेळेला फटका खेळले कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होतं. फलंदाज झालेत बाद. यश माने यांनी नाही कुठली चुकी केली आणि विकेटचं पतन. तू चल मे आया ही स्थिती बघायला मिळते. मी जो उल्लेख केला 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 19 धाव्यांचं जर तुम्ही टार्गेट चेस करताय तुम्हाला कसा खेळ करायला हवा. संयम महत्वाचा आहे. बॉलचा खेळ झालाय. आतापर्यंत आपण बादात 5. अगदी शेवटचा बॉल आहे. फक्त आणि फक्त 1 धाव धावफलकावरती. सिंगल आहे की तिथे प्रफुल्ल भाऊ. सिंगल. ऑल राईट. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतो. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावांची गती तपासून पाहिली तर 3 वरती जाऊन पोहोचते. चिले चॅम्पियन्स या संघानं एकंदरीत टॉस जिंकला आणि प्रथमतः त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण. मागचे दोन्ही सामने मला तरी वाटतं मागचा सामना पराभवाचे चटके सहन केलेत. येणाऱ्या काळात विजयाचा सुगंध निश्चित स्वरूपात घेतील. कल्पेश आघाव आपसुकतेने पाहताय अगदी पुढच्या मॅचकडे.
क्रिकेटचा खेळ आहे, कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. जयेश संख्या आलेत बॅटिंगला. पहिलाच बॉल वाईट, जिथे व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला आकार घेणार आणि धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 4 वरती. 15ची गरज. 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये 15 धावा. पुढचा बॉल. सलगचा तिसरा सामना जिंकणार का हाही तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे. 8वा मॅचचा टॉस देखील झाल्या. पुढील इथून देखील 8 सामने तेवढेच महत्त्वाचे आहेत. फटका तर खेळला ऑन साईडला आणि काय झालंय, गरीबी में आटा गेला. धावा कमी, त्यामध्ये तुमचं असं क्षेत्ररक्षण सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळाले. आणि मग एकदा वेळ निघून गेली. दूध ओतू जाण्याच्या आतमध्ये तुम्हाला गॅस बंद करायचा असतो. एकदा दूध ओतलं की फक्त शोकांतिका पाळावी लागते आणि खऱ्या अर्थानं तेच पाहायला झालं. चौकार गेल्यानंतर मग विचार करून फायदा नाही. तिथे धावफलकावरती धावसंख्या रन झाल्या, 8 वरती जाऊन पोहोचल्या. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत होते, परंतु माईकवरनं बोलणं आणि क्रिकेट बघणं सोपं असतं, मैदानाच्या आतमध्ये करणं पुष्कळ कठीण. आणि त्या अनुषंगाने आपण पाहताय फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. शेवटच्या क्षणाला हाही झेल सुटलाय. कॅचेस विनिंग द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका मॅच. यावेळेला सुटलाय कॅच. त्याचं भुगतान तुम्हाला निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळात भोगावं लागेल. धावसंख्या 9. 10 धाव्यांची गरज. क्रिस्टल पार्कची ही अतिशय सुंदर अशी क्रिकेटची स्पर्धा आणि सलग 2 दिवस इथे क्रिस्टल पार्क अगदी दुमदुमणार. ज्या अनुषंगाने क्रिकेटचा क्रेज, होळीचे रंग उधळणार उद्याच्या रात्रीमध्ये. आणि कुणाच्या संघाचा दबदबा, कुणाच्या नावी प्रथम क्रमांकाचं करंडक राहणार. पुढचा बॉल. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टिअर केले. बॉल चाललाय गली थर्डमॅनला. डिक्लेअर झोनकडे वळण घेत असताना धावांची गती तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 11 धावा. 11. शेवटचा बॉल. फटका तर इथे देखील खेळलाय. 2 धावा इथेही मिळतील आणि धावसंख्या 2 न आकार घेत धावांची गती 13. अवघ्या 6ची गरज. 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. चिले चॅम्पियन्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. मात्र स्टार्स या संघाला सांगितलं की तुम्ही प्रथमतः फलंदाजी करा. फलंदाजी करत असताना टार्गेट कितीपर्यंत जाईल हे पुढच्या मॅचचं देखील स्वरूप आपल्याला बघायला मिळेल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. स्वतः संघाचे संघ मालक अर्थातच आपण पाहतायत पितळे यांना आपण पाहू शकाल. दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 5 धावा उभ्या करायच्या आहेत. फटका खेळलाय. इथे बॉल चाललाय डिप पॉइंटला. डिक्लेअर झोनकडे वळण घेत असताना सिंगल तर मिळणार. या सिंगलच्या सहाय्यानं 4 धाव्यांची गरज आता उघा हा सामना जिंकण्याकरिता. चांगलं क्रिकेट दाखवलं सिंगल डबल या खेळाला, ज्यांनी निश्चित स्वरूपात स्थान दिलं. ज्या पद्धतीने मी म्हटलं की मुंबईची लाईफलाईन लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, आणि त्याच्यावरती प्रामुख्यानं काम केलं या फलंदाजांनी. अतिशय सुंदर पद्धतीने क्रिकेट खेळलं. सिंगल डबल याही खेळाला पुढे घेऊन आलात. चौकाराचा मोह त्यांनी केला नाही, कारण त्यांना माहिती होतं की सिंगल डबलने आम्ही सामना जिंकू शकतो. हाफ ट्रॅकरचा बॉल. बॉलला खेळले जरूर आणि इथे सिद्धार्थ. नो +1. ऑल राईट. फक्त 1 धावेची गरज. मॅच नंबर 7 मला तरी वाटतं कव्हर होतोय. 8व्या मॅचमध्ये आपण दाखल होऊ आणि त्यामध्ये चिली चॅम्पियन्स हा संघ आपल्याला प्रथमतः बघायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट अप्रतिम, अद्वितीय, उच्च कोटी, उल्लेखनीय. क्या बात आहे. सिंगल डबल या खेळाला स्वीकारत असताना इथे विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा रोवला आणि अभिनंदन. शिरगावकर लायन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ. मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत त्या मॅचचे. कोण राहतील मॅन ऑफ द मॅच? चला मॅचला सुरुवात होईल. पुढील